हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मी शिवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग बेसिकली गुढीपाडव्याचा आहे, म्हणजे आजचाच आहे. तर इथे मी गुढीपाडव्याची सर्व तयारी करते आणि तुम्हाला दाखवते आहे. मी छोटंसं गुढीपाडवा सेलिब्रेशन केलेलं हॉस्टेलमध्ये जे अवेलेबल होतं त्यामध्ये. कारण माझी प्री प्लॅन वगैरे असं काही नव्हतं की करायचंच म्हणून. सकाळी उठली, विचारायला आणि केलं. मेन म्हणजे महत्त्वाचं कारण हे होतं की माझ्या सगळ्या नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्सला हे दाखवायचं होतं की आपल्याकडे गुढीपाडवा कशा पद्धतीने सेलिब्रेट होतो. त्यामुळे मी केलेलं आहे. इथे सकाळी उठून सगळ्यात पहिले मी फुलं वगैरे आणली, त्यानंतर आंब्याची पानं जे लागतात ते आणले. ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर मी तयारी केली. जे सामान अवेलेबल होतं माझ्याकडे त्यामध्ये काही कमी जास्त होतं, काही सामान नव्हतं, काही मी ॲडजस्ट केलं. तर पुढे मी दाखवतेच तुम्हाला काय दिलं आणि कसं दिलं ते, आणि काही कमी जास्त जर असेल तर तुम्ही प्लीज सांगा मला. इथे मी दिवा वगैरे सर्व घेतलेलं आहे, काठी वगैरे, त्यानंतर फुलं पानं, त्यानंतर काठीला लावायला एक हार बनवलेला आहे आणि त्यानंतर दिव्याची पूजा केली आणि हे सगळं उभारलं. इथे मी तुम्हाला दाखवत आहे की मी जो गडवा असतो, कलश म्हणतात त्याला, त्या कलशाला पण हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. जे काही आपण प्रत्येक पूजेमध्ये हे लावतोच, त्यामुळे त्यात काही वेगळं नाही आहे. आणि इथे मी सजवलेली आहे माझी गुढी, एकदम छोटीशी मिनी गुढी. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमचं सुखा समाधानाचं भरभराटीचं जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाय. कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं.